आपला हा 10वा अध्याय चालू आहे, जो अत्यंत महत्वाचा आहे, विभूती योग. त्याच्यातला 15वा श्लोक आज आपण सुरू करतो आहोत. स्वयमेवात्मनाम स्वयमेवात्मनामात्मन वेत्थ त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगतपते. आता हा विभूती योग नेहमी मी सुरुवातीला सांगते की परब्रह्माचं प्रेझेन्स इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पार्थाला आणि आपल्याला. डायरेक्ट परमात्मा श्रीकृष्णानं डायरेक्ट त्याचा प्रेझेन्स कुठे आपल्याला जाणवतो आहे, तर तो सर्व सर्व लिव्हिंग बिंग्स मध्ये, खनिजामध्ये, दगडामध्ये, नदी नाल्यामध्ये सर्वत्र प्रेझेन्स त्याचा आहे. पण त्याच्यातही त्याचं विशेष प्रेझेन्स जाणवेल अशी अं, काही सोल्स आहेत किंवा काही इन्कारनेशन्स आहेत आपल्या जगामध्ये. त्याचा इथे विशेष उल्लेख केलेला आहे आणि हा करायच्या आधीच त्यांनी सगळ्यांमध्ये कसा आहे हे आपल्याला मागच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. नभेची जाणावा नभाचा विस्तार, पृथ्वीचा तो भार पृथ्वीनेच, सर्व सामर्थ्याने तैसा तुझा तूच, ओळखीसी साच आपणाते. तर पृथ्वीला आपल्याला सांगावं लागेल का आणि सांगायची गरज आहे का की अगं माता, तू पृथ्वी माता आहेस, तू सगळा भूभार स्वतः सांभाळतेस, हे आपल्याला पृथ्वीला सांगायची गरज नसते. किंवा आपल्याला आपल्या मटेरियल लाईफ मध्ये आपल्याला मला सांगायची गरज नाही, अगं तू लीना आहेस, हे सांगायची गरज नसते. कारण मला म्हणजे प्रत्येक ह्युमन बॉडीला त्याचं नाव अगदी जन्मल्यापासून डोक्यात भरलं जातं की बाळाचं नाव हे आहे, बाळाचं नाव हे आहे, ही व्यक्ती अमुक आहे, या व्यक्तीचं नाव हे आहे. मोठा झाल्यावरही त्याचं नाव त्याला माहिती असतं. आपल्याला सांगावं लागत नाही की तू काय करू शकतोस, तुला काय आवडतं, तुझं व्यक्तिमत्व काय, तुझा स्वभाव काय, असं माणसाला सांगावं नाही लागत. तसंच नभेची जाणावा नभाचा विस्तार, आकाशाला, स्पेसला माहितीये त्याचं त्याचं कपॅसिटी किती आहे. पृथ्वीलाही तिचा भार तिनं कसा घेतलाय, तिचा रोल काय आहे, तिचं काम काय आहे, तिचं महत्व काय आहे तिला माहिती आहे. तसंच सर्व सामर्थ्याने तैसा तुझा तूच, ओळखी साच आपणाते. सर्व सामर्थ्य हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे इथे. सर्व सामर्थ्य कोणतं? जशा आपल्याला अनेक बॉडीज आहेत, म्हणजे शरीर आहेत, आपल्याला सूक्ष्म शरीर अनेक आहेत. मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, इदरिक बॉडी आणि आपली फिजिकल बॉडी, त्या सगळ्या सामर्थ्यांनी, म्हणजे मेंटल बॉडीची काय कपॅसिटी आहे चांगली, वाईटातली नाही बोलत आहे, वाईटातली तर आपल्याला माहितीच आहे. चांगली कपॅसिटी, त्याचं सामर्थ्य काय आहे मेंटल बॉडीचं, इमोशनल बॉडीचं सामर्थ्य काय आहे, फिजिकल बॉडीचं ऍक्च्युअल सामर्थ्य काय आहे, जे अपेक्षित आहे, जे श्रीरामाचं होतं ते ते कर्तव्य, तो रोल, ते सामर्थ्य आपलं काय आहे, आपल्या आत्म्याचं सामर्थ्य काय आहे, हे स्वतःला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जसं हे जोपर्यंत, आणि म्हणूनच आपण एक इंग्लिश टर्म वापरतो आता जिथे तिथे, बिलीव्ह इन युअर सेल्फ. म्हणजे कोणावर बिलीव्ह करायचंय? स्वतःवर. म्हणजे स्वतःवर म्हणजे काय? नावावर नाही, आतल्या शक्तींवर. इमोशनल पॉवर, मेंटल पॉवर, सोल पॉवर, फिजिकल पॉवर, या सगळ्या पॉवर्सना आपल्याला ओळखायचं आहे आणि ट्रस्ट करायचंय त्याच्यावर. बिलीव्ह करायचं की हो, माझ्यात आत्मशक्ती आहे, हो माझ्यात वैचारिक शक्ती आहे, मानसिक शक्ती आहे, हे आपल्याला ओळखायचं असतं. म्हणून बिलीव्ह इन युअर सेल्फ असं इंग्लिशमध्ये म्हटलं जात. त्याच डीपर मिनिंग इथे सर्व सामर्थ्यानं असा शब्द वापरलेला आहे. सर्व सामर्थ्यानं तैसा तुझा तुझ, ओळखसी साच आपणाते. स्वतःला ओळख रे बाबा, तू स्वतःला ओळख, तू काय आहेस. ऍक्च्युली आपण काय आहोत? डायरेक्ट प्रेझेन्स, अवेअरनेस अँड कॉन्शियसनेस ऑफ परब्रह्मन. डायरेक्ट आहोत आपण, त्याच्यात कुठली भेसळ नाही केलेली आहे. सूर्याचा किरण हा सूर्याचा किरणच असतो,
तो काही दुसरी कुठून तरी काय म्हणतो आपण, एकीकडे टाकला, भिंतीवर आपटला आणि आला, असा असा होऊन आलेला नसतो. तो डायरेक्ट एनर्जी सोर्स कडनं डायरेक्ट आपल्याकडे येतो. तो जसा असतो सूर्य किरण असं म्हटलं जातं. अमका किरण तमका किरण नाही म्हणलं जात, सूर्य किरण, सूर्याचा आलेला प्रकाश. तसा आपण परब्रह्माचा प्रकाश आहोत, डायरेक्ट सोर्स कडनं. ते आपल्याला ओळखायचं आहे की मी काय आहे. आपण खूप लिमिट करतो, हे मी करू शकत नाही, नाही माझ्या मनाला हे पटणार नाही, माझ्या मनाला हे जमणार नाही. हे सगळं लिमिटेशन आहे. आपण त्याला आकारात बांधलंय शरीराच्या, त्या मनाला पण बांधतो. आणि मनात आणलं नुसता प्रोजेक्शन, थॉट, इंटेन्शन वर्क्स असं का म्हणतात. नुसतं इंटेन्शन ठेवायचं, मिराकल्स घडतात. हे मी खोटं काही सांगत नाही, मी अनुभवातनं शिकलेलं ज्ञान कायम मी देते. मी वाचलेलं ज्ञान वाटत नाही. वाचलेलं ज्ञान तर अनेक लोक वाचन करून सांगू शकतात, अर्थ नाही सांगत आहे आपण. आपण रियालिटी डिस्कस करतो, रियालिटी. अर्थ सांगण्याचं काम नाही चालू आपलं, किंवा अर्थ समजण्याचं काम पण नाही चालू. आपल्याला रियालिटीला समजायचं, रियालिटी. तर ते जे सामर्थ्य आहे ना, आत्म्याचं सामर्थ्य, आत्मशक्ती आपण म्हणतो ना, ती अफाट आहे. जसं नभाचा विस्तार नभालाच माहिती, स्काय इज द लिमिट असं का म्हटलं जातं. दॅट मीन्स देअर इज नो लिमिटेशन, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. तसं आपल्या अस्तित्वाला, आपल्या सामर्थ्याला लिमिटेशन नाहीये, आणि लिमिट हा शब्दच नाहीये. अफाट आहोत आपण, अगदी दूर दूर पर्यंत विस्तारलेलो आहोत. आणि म्हणून आपण एकच आहोत, सगळेजण आपण एक आहोत. वी ऑल आर वन असं का म्हटलं जातं आणि का आहे. कारण सूर्याचा एक किरण दुसऱ्या किरणापासून वेगळा नाही होऊ शकत ना. त्या सगळ्या किरणांनी मिळूनच हा अख्खा प्रकाश, सूर्यप्रकाश बनलेला आहे ना. तसेच आपण सगळे मिळून ते परब्रह्मन बनलेलं आहे. सो वी आर नॉट डिफरंट फ्रॉम इच अदर. आपण वेगळे नाही होत एकमेकांपासून. सो वी ऑल आर वन असं म्हटलं जातं. आणि ते जेव्हा आपण वननेसचा विचार करतो आणि त्या दृष्टीने आपण आपला प्रोग्रेस करायला लागतो, तेव्हा आपल्याला समोरच्याच्या वेदना जाणवायला लागतात. समोरच्याचा आनंद आपला आनंद होतो, ते तेव्हा होतं जेव्हा आपण सेपरेशन मध्ये जगत असतो. तू वेगळा, मी वेगळा, तेव्हा आपल्याला दुसऱ्याचं दुःख जाणवत नाही. म्हणजे हा आपण म्हणतो, हो मला कळतंय तुझा प्रॉब्लेम, पण तो काही खरा कळलेला नसतो. तो नुसता दिखावा असतो, खरं सांगायचं तर. ज्याला कळतो ना, तो तळमळताना, तडफडताना दिसतो आत्मा. ज्याला दुसऱ्याची वेदना कळते, तो स्वतः पण रडताना दिसतो आपल्याला, आपल्या बरोबर. आपल्या बरोबर त्याच्या डोळ्यातनं पण अश्रू येतात. आपल्या बरोबर तोही आनंदाने नाचतो. तेव्हा तो वननेस ऍक्च्युअल आहे. अदरवाईज इट इज जस्ट शो ऑफ. ते तर डायलॉग्स आहेत मूवीचे, आपल्या जीवनातल्या मूवीचे जे चित्रपट चाललेला आहे आपल्या जीवनाचा, सृष्टीचा, त्यातले ते डायलॉग्स आहेत. रोल प्ले करणारे ऍक्टर्स बोलत असतात ना तसा. हो मला तुझा प्रॉब्लेम कळला, हो मला तुझं भावना कळल्या, हो मला तुझं दुःख कळतंय, हो तुला किती आनंद झाला मला कळतंय. ते आपल्याला लगेच कळतं की समोरच्याला किती आनंद झालाय. ते चेहऱ्यावरच कळतं, डोळ्यांमध्ये कळतं. डोळा आरसा आहे आत्म्याचा, डोळ्यात कळतं माणसाच्या. जो आपल्या बरोबर नाचतो, आपल्या बरोबर तेवढ्याच इंटेन्सिटीने दुःखी होतो, त्याला खरं वननेस आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे आपलं सामर्थ्य आहे. आपण खूप सेपरेट करून जगत असतो एकमेकांना. आणि गंमत सांगते की जेव्हा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मध्ये सोल डेव्हलपमेंट व्हायला लागते. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मीन्स नॉट हाऊ मच यू आर रिडिंग, किती ग्रंथ वाचून झाले, ती नाहीये ग्रोथ. आत्मा किती प्रगल्भ होत चाललाय, किती ज्ञान संपन्न होत चाललाय, त्याला रियालिटी किती कळायला लागली आहे, ती आहे आध्यात्मिक प्रगती किंवा आत्मप्रगती, किंवा जे काही स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणतो आपण ती पारमार्थिक प्रगती, प्रगती त्याला म्हणणार. तर ते जेव्हा कळायला लागतं ना, तेव्हा सृष्टीमध्ये दुजाभाव खतम होतो आपला. आपल्याला सगळीकडे आत्मतत्व, परमात्म तत्व जाणवायला लागतं. मुळात आपल्याला पहिले तर वेदना जाणवायला लागतात. म्हणून तुम्हाला माहिती असेल,
जेव्हा राम आता म्हणजे हे आता खरं तर माहिती नाहीये, रामायण वगैरे मध्ये दाखवलेलं नाहीये, पण योग वसिष्ठात ह्याचा अगदी व्यवस्थित उल्लेख केलेला आहे. तसा राजकुमार सिद्धार्थ म्हणजे जो पुढे झाला बुद्धा, बुद्धावतार झाला ते, आणि राम अवतार झाला ते राम, राम आणि बुद्ध सगळ्यात पहिले जेव्हा त्यांना अवेअरनेस आला आत्म्याचा आणि त्यांच्या भूमिकेचा, त्याच्याही आधी त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, म्हणजे फिरले ते पूर्ण, सर्व सृष्टी पाहिली, लोकांना पाहिलं. आणि रामाचं सुद्धा योग वसिष्ठात खूप सुंदर वर्णन आहे की त्यांनी पहिले वडिलांना सांगितलं, दशरथ हा राजाला, की मला सगळ्या राज्यांमध्ये जाऊन फिरायचंय, मला पहिले बघायचंय की आपण कोणावर राज्य करतो, आपलं कुठपर्यंत राज्य आहे, आपलं सामर्थ्य केवढं आहे, हे मला बघायचंय. पण तो मोठा पुत्र असल्यामुळे त्याला एकट्याला नाही पाठवलं दशरथ राजांनी, त्याला चारी भावंडांना एकत्र पाठवलं, तिघांना त्याच्या सोबत पाठवलं. पण ते बाकीचे तिघ जण मस्त ट्रिप करून सगळं फिरून पूर्ण राज्य म्हणजे जेवढं दूर दूर पर्यंत होतं ते सगळं भटकून एन्जॉय करून अनेक महिन्यांनी ते वापस आले. पण वापस आले तेव्हा राम राम उरलेला नव्हता. जो जातानाचा राम पाठवला होता तो येतानाचा राम पूर्ण बदललेला होता, अत्यंत दुःखी झालेला होता. त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं आणि तो बोलेना, अन्न खाईना, वार्ता करेना, हसी मजाक करेना, आणि अत्यंत कृश म्हणजे बारीक होत गेला, त्याची सगळी हेल्थ खराब झालेली दिसायला लागली. ते जेवण ठेवून जायचे सेवक, सकाळी येऊन ते राणीला सांगायचे की रामानी खाल्लेलं नाहीये, राजपुत्र रामानी. तो अत्यंत क्रुश झाला शरीराने, बारीक झाला. त्याला इतकी चिंता वाटली आणि इतकं दुःख वाटलं, तो मजे करून नाही आला. आणि सेम अवस्था बुद्धांची झाली. त्यांनी जेव्हा, म्हणून त्यांना लपवून ठेवलेलं होतं, त्यांना वरच ठेवलं होतं महालामध्ये, त्यांना जगातलं दुःख, दारिद्र्य किंवा पीडा त्यांना दाखवली गेलेली नव्हती. पण ज्या क्षणाला या दोन्ही राजपुत्रांना ती दिसली त्याबरोबर त्यांना त्या वेदना पोचल्या. का पोचल्या? त्याचं बेसिक रिझन आहे वननेस. आत्म्याला वननेस झालेला असल्यामुळे अवेअरनेस किंवा ती नॅचरल कंडिशन किंवा मे बी डेव्हलपमेंट सोलची, त्यांना दुसऱ्याचं दुःख आपलं वाटलं. मग एकाच्या दुःखाने जर आपण एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत दुःखी होत असू, पण साऱ्या जनतेचं वेगळं वेगळं दुःख, कोणाचा आर्थिक प्रॉब्लेम, कोणाचे शारीरिक रोग, कोणाचं मानसिक आजार किंवा मानसिक दुःख, कोणाचं आणखीन काहीतरी सामाजिक वेदना, या सगळ्या एवढ्या बघितल्यानंतर तो तो राजपुत्र सुखी कसा होऊ शकतो? कारण तो वननेसच्या स्टेजमध्ये आहे. आणि तो आहे तो वननेस, आणि ते सामर्थ्य ओळखा म्हणतायत परमात्मा श्रीकृष्ण. तूच ओळख, तूच करायचंय. त्यांचं काम आहे तुम्हाला सपोर्ट करणं. गुरु किंवा परब्रह्मन या दोन्हीचा रोल एकच आहे. ते जादू काहीही नाही करत, ते नुसतं आपल्याला जवळ आणतात प्रकाशाच्या. पण तो प्रकाश ग्राह्य आपण, ग्रहण आपण करायचं आहे. स्वतःला शुद्ध विचारांनी, कर्मांनी आपण आपले एफर्ट टाकायचे आहेत. सहज सोपं असं काही नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्याला एफर्ट टाकायचा आहे. पण तो टाकण्याचं आपली नुसती इच्छा निर्माण झाली की ते टाकण्याचं, एफर्ट करण्याचं बळ मात्र परब्रह्मन देतं किंवा गुरु देतात, किंवा अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करणं, हे काम ते करतात. पण उठून म्हणतात ना, घोड्याला पाण्यापाशी नेलं पण ते घोड्याने पाणी पिणं आपल्या हातात नाहीये, तसं आहे ते. ते तर तोच पिणार ना, आपण नाही पिणार आहे त्याच्या बदल्यात. तसंच आपल्याला सुद्धा ह्या असं अभ्यास करण्याच्या अपॉर्च्युनिटीज परब्रह्मन पुरवतोय किंवा तुमचा गुप्त असलेला गुरु पुरवतोय. पण तो पुरवल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा घेणं, पूर्ण ग्रहण करणं, चर्वण करणं, मनन करणं, चिंतन करणं, ही सगळ्या प्रोसेसेस आहेत. ते प्रोसेसिंग आपण करायचंय प्रत्येकाने स्वतः. ती जबाबदारी स्वतःची स्वतः घ्यायची आहे. आणि ते करण्याचं सामर्थ्य ओळख, असं परमात्मा श्रीकृष्ण म्हणतायत. कारण ते विभूती योग सांगतायत त्याला. मी कुठे कुठे आहे हे नुसतं सांगून तोंडाजवळ नेऊन उपयोग काय? त्यांनी ते ग्रहण केलं पाहिजे. एरवी इतर वेदाधिक सर्व वाया ज्ञान गर्व वाहती ते.
मनोवेगा लागी सांडोनिया मागे पुढे कैसी सांगे धाव घ्यावी. नुसतं ज्ञान वाचून ग्रंथ पुस्तक आजकाल असलेल्या वेबसाइट्स व्हिडिओज बघून केवळ ज्ञानाचा गर्व वाढतो, दुसरं काहीही होत नाही. हो, हे मला माहित आहे. आपण बोलूया अशा लोकांशी तर ती व्यक्ती अगदी नॅचरल भाषा असते. हो, हे मला माहितीये. हो, हे मी ऐकलंय. हा, हे मी बघितलंय. हे मी वाचलंय. असं म्हणतात. पण कृतीत किती आलं हा पुढचा प्रश्न आहे, जो मला विचारावा वाटतो. कारण जेव्हा कृतीत येतं तेव्हा वाचलंय, पाहिलंय, हो मी आत्मसात केलंय, हो मी जगलंय, मी जगलंय असं म्हणेल तो माणूस. आता भगवद्गीता किंवा आपली समर्थांची दासबोध, दासबोध मी जगलाय असं म्हटलं पाहिजे आपण. जसं आपण म्हणतो ना, अन्न मी पचवलं. हो, मी खाल्लं नाही, पचवलं. डायजेशन, ते डायजेशन होणं खूप आवश्यक आहे. प्रोसेसिंग होणं आवश्यक आहे शरीरामध्ये आतमध्ये. डायजेशन म्हणजे काय होतं? नुसती घाण बाहेर निघत नाही दुसऱ्या दिवशी. तर त्याच्यातले जे मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, त्याच्यातले प्रोटीन्स आहेत, ते आपण ऍब्सॉर्ब करतो आणि मग वेस्ट आउट होतं बॉडीच्या. हो की नाही? तसं आपण डायजेस्ट केलं की त्यातला अर्क जो आहे तो आपण घेतलेला असतो आपल्या आत्म्यानी आणि ब्रेननी, कॉन्शियसनेसनी. ब्रेन म्हणजे कॉन्शियसनेस. त्यांनी ऍब्सॉर्ब केल्यानंतर मग बाहेर जे जाईल ते जाईल. एरवी इतर वेदाधिक सर्व वाया ज्ञान गर्भ वाहती. वेदाधिक म्हणजे ज्ञान कर्म योग, सगळे योग आले. कर्मयोगात ज्ञान कांड आपण करतो ते ह्याची पूजा पाठ ही सगळी वैदिक कर्मकांड करतो, ती वाचन करतो ते ज्ञानाच्या मार्गावर येतं, कर्ममार्ग येतो. सगळे मार्गातनं जेवढं ज्ञान मिळतं वेदाधिक सर्व वाया ज्ञान गर्व वाहती. ते त्यांनी ज्ञानाचा गर्व होतो. मनोवेगा लागी सांडोनिया मागे पुढे कैसी सांगे धाव घ्यावी. मनाला मागे टाकावं लागतं. मनाच्या ऍक्टिव्हिटीज ना आपल्याला मागे टाकावं लागतं आणि त्याला सुद्धा कंट्रोलमध्ये घ्यावं लागतं. वित हात वावा घालोनिया काय माप केले जाय पवनाचे. आपण वाऱ्याला मोजू नाही शकत. इट इज अनलिमिटेड, अनकाउंटेड एनर्जी जी आहे ती, त्याला आपण काउंट नाही करू शकत. आकाशाला आपण मोजू नाही शकत. अगिला पंचमहाभूत त्यांना आपण मोजू नाही शकत. पृथ्वीला मोजू नाही शकत. काय सांगे थोर झाले बाहुबल तरी तरवेल माया नदी. तैसे तुझे ज्ञान होणे अघटित म्हणून तू ज्ञात नाही कोणा. जाणावया तुझा तू समर्थ कळले यथार्थ आता मज. जाणोनिया स्वतः आपण आणि का ते खुण सांगावया. तुची एक देवा समर्थ म्हणून तुझ विनवून सांगतो हे. आपल्याला ओळखण्यासाठी आपणच आणि आपल्याला गुरु ओळखू शकतो. आपण बघितलंय गुरूंकडे अनेक सगळी दुनिया जात असते. गुरूंकडे जे गुरुस्थानावर बसलेले असतात, सारे दुनियेतनं अनेक लोक जातात. पण ते जेव्हा प्रत्येक व्यक्तीला बघत असतात ना, त्यांना सामर्थ्य कळतं. त्यांना कळतं की कुठला व्यक्ती कुठेपर्यंत, की त्याचं कुंपण किती दूर आहे, तो किती धाव घेऊ शकतो. आणि मग त्यातले हिरे ते चुनतात आणि त्यांना बरोबर साधना मार्ग देतात, जो काय असेल. गुरु ओळखतो, परब्रह्मन ओळखतं की कोणाला काय पुरवायचं. आणि आणि म्हणून मागे पण अनेकदा सांगितले, पुन्हा एकदा सांगते, आपल्याला जेव्हा असा अभ्यास करण्याची योग आला, अपॉर्च्युनिटी मिळाली, याचा अर्थ आपल्या गुरुंनी ते विजिबल इनविजिबल कुठेही का असेना, कसेही स्वरूपात असेना का, परब्रह्मानी आपली कपॅसिटी, ऍबिलिटी, पोटेन्शियल ओळखलेलं आहे. म्हणून आपल्याला हा अभ्यास करायची अपॉर्च्युनिटी दिलेली आहे, हे ओळखलं पाहिजे.
नुसतं रोजचा अभ्यास वाचन करून हा झालं सेशन एकदा ऐकलं हा चालं झालं गाडी पुढे 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 असं नाही जायचंय. त्याचा थरली अभ्यास करायचा आहे, पुन्हा पुन्हा ऐकायचं. कारण हा अभ्यास जो आहे हा एकदा करून संपणाऱ्यातला नाही. आता हे सेशन आपण करतोय ही अ, अभंग ज्ञानेश्वरी अनेकदा वाचलेली आहे पूर्वी. पण तुमच्या बरोबर सेशन करताना मी पुन्हा एकदा तुम्ही जर शेअर केल्यानंतर ते रेकॉर्डिंग मी माझ्या फोनमध्ये पुन्हा स्वतः पण ऐकते. आणि तेव्हा मी तुमच्यासारखी समोर बसून ऐकते. आणि मला इतकं पुन्हा शिकायला मिळतं त्यातनं. कारण काय आहे, ज्ञान हे कांद्याप्रमाणे आहे. ओनियन लेयर बाय लेयर ओपन होतात आणि आपण आतपर्यंत जातो. आणि म्हणून जर आज मी काय हा मी वाचली आहे ऐकली आहे केली आहे म्हणून मी काय आपलं एक सेशन केल्यासारखं मी सोडून देत नाही. कारण मला पुन्हा त्यातनं नवीन काहीतरी कळतं. बोलते तेव्हा म्हणजे बोलत असते तेव्हा ऑब्वियस आहे कॉन्शियसनेस माझाही अवेअरनेस असतो. तोंडातून काय जातंय हे मलाही कळत असतं. ते कळतंय ते एक वेगळं, ऐकून कळतं ते आणखीन वेगळं. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगत राहते सारखी की पुन्हा पुन्हा ऐका. ते पुन्हा आपल्याला ऐकायला मिळेल युट्यूबच्या मार्फत. युट्यूबवर एकदा आले की पूर्ण जन्मभर ऐकू शकतात, ते परमनंट आहे. पण आता पण रेकॉर्डिंग आपल्या सेशन मध्ये ग्रुपमध्ये असतात, त्याला ऐकायचं. फोनमध्ये आपण जेव्हा क्लिक करतो तर ते डाउनलोड होतं आपल्या फोनमध्ये. तर ते तुमच्या सगळ्यांच्या फोनमध्ये असणार जर तुम्ही ज्या सिस्टम मधनं ऐकता. पुन्हा पुन्हा ऐकायचं हे खूप आवश्यक आहे. जाणावया तुझ तुझा तू समर्थ, कळले यथार्थ आता मज. जाणून या स्वतः आपण आणि का ते खुण सांगावया. तुझी एक देवा समर्थ म्हणून तुझं विनवून सांगतो हे. माझी या इच्छेच्या माझी या इच्छेच्या निढळावरील प्रभो एक वेळ घाम पुसी. त्रिभुवन रूपी कुंजरा लागून होसी पंचानन तुची देव. कुंजर म्हणजे हत्ती. देवदेवतांसी साच पूजनीय स्वरूप ते होय एक तुझे. अर्जुन म्हणतोय हे सगळं. देवदेवतांसी साच पूजनीय स्वरूप ते होय एक तुझ. भूत भावना तू होसी जगन्नाथ, क्षणभरी चित्त द्यावे आता. जग जग उत्पन्न करणारा तूच जगन्नाथ पूर्णपणे आहेस. तुझ पाशी उभे राहावया तेही मी तो योग्य नाही सर्वथैव. म्हणून या खेद वाटे माझ्या मना ऐसा थोरपणा तुझा देवा. खरं तर माझी योग्यता नाहीये. आपण आपल्याला जेव्हा रियालिटी कळते गुरूंपुढे आपल्याला खरंच आश्चर्य वाटतं की अरे कसे आपल्याला हे गुरु मिळाले, कसं आपल्याला ही अपॉर्च्युनिटी मिळाली, कसं मला अमुक ग्रंथ वाचायची प्रेरणा मिळाली, कसं कसं काय मला पूजा करायची प्रेरणा मिळाली, कसं काय मला अमुक करायची प्रेरणा मिळाली. हे आपल्याला आश्चर्य वाटतं. आणि तिथे असते ती कृपा. म्हणून इथे पण अर्जुनाला जाणवत आहे की आपली योग्यता नाहीये. आपण याला मित्र म्हणतो, भाऊ म्हणतो, सखा बंधू सगळं काय काय म्हणतो, रागवतो रुसतो. पण बापरे आपली तर ह्याच्या पुढे उभं राहायची हे नाहीये. ह्याच्या बाजूला खडं राहण्याची पण आपली योग्यता नाहीये. म्हणून ही अखेद वाटे माझ्या मना ऐसा थोरपणा तुझा देवा. परी भिवोनिया नच विनवावे तरी ओळखावे कैसे तुझं. पण विनवणी केलीच पाहिजे ना, त्याच्याशिवाय काम कसं होणार आपलं. आपण जरी घाबरत असलो, आपल्याला जरी छोटेपणा वाटत असला तरी आपल्याला ते करावं लागतं. कारण त्याच्याशिवाय आपल्याला ज्ञान संपन्नता येणार नाही ना. भरले सागर पूर्ण चोहीकडे तरी ते कोरडे चातकासी. गळतील थेंब जरी मेघातून तरीच तहान भागे त्याची. तैसे गुरुतत्व सर्वत्र ते साच परी कृष्णा तूच गती आम्हा. आपल्यालाही तसंच आहे. सेम सेम अवस्था आहे आपली अर्जुनासारखी. गुरुतत्व आपल्या परमात्म तत्व आपल्या इर्द गिर्द सगळीकडे आहे. आत आहे बाहेर आहे सगळीकडे आहे. पूर्ण आपल्या शरीराच्या बाहेर आणि आत. बाहेर काय काय येतं अख्खी सृष्टी येते. आतमध्ये आपण आहोत. आत बाहेर सगळीकडे आहे. पण शेवटी सांगायला गुरु लागतो. गुरु आपल्याला जाग करायला लागतो. गुरु आपल्याला दिशा देतो. गुरु आपल्या अज्ञानावर प्रकाश टाकतो, मार्ग दाखवतो आणि नामानिराळा होतो. तो म्हणत नाही मी केलं मी सांगितलं घडवलं तू माझ्याकडे आला असं कधीही गुरु कुठलाही म्हणत नाही. ते म्हणतात कर बाबा आणि पुढे लाग, पुढे रस्त्याला लाग.
मागाहून बरेच यायचे, तू पुढे चाल. ते प्रकाश दाखवतात, अरे इथे खड्डा आहे, अरे अरे इथे तुझा तोल जाईल. तोल जाईल म्हणजे काय? वासनांचा तोल जाईल. त्याला सांभाळ, कंट्रोल कर, अमुक साधना कर, तमुक कर. ते पुढे ढकलतात आपल्याला, कारण मागाहून अनेक यायचे असतात. त्यांना काही इंटरेस्ट नाही, मी किती घालवले पुढे, कितींना मुक्ती मिळवून दिली, कितींना सन्मार्ग दाखवला. कारण ते काउंट करायला बसले नाही ना. त्यांना निष्काम प्रेम आणि निष्काम सेवा करायची आहे. किती आले, किती शिकले, किती गेले, काही काही मतलब नाहीये. अक्षरशः असं गुरुतत्व आहे. आणि तेच इथे गुरुतत्व श्रीकृष्णात लाभलेलं आहे, श्रीकृष्ण रूपाने लाभलेलं आहे अर्जुनाला. वक्तुम अर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्म विभूतया याभिर्विभूती भिर्लोका निम्मास्त्वं व्याप्य तिष्ठसी. असो हे सकळ तुझ्याची विभूती, परी दिव्य शक्ती व्याप्त ज्या ज्या. त्या त्या मज आता द्याव्या दाखवून हिच विनवणी पायापाशी. आता मात्र तू मला तुझी ऍक्च्युली प्रेझेंट असलेली सृष्टीवर, तुझं परम तत्व ज्याच्यामध्ये ऍक्च्युली आहे, दिव्य शक्ती अशा, त्या मला तू प्लीज सांग, अशी विनवणी करतायत. म्हणजे कळू दे मला तुझं रूप किती अनेकांमध्ये प्रकट झालेलं आहे आत्ता या क्षणाला. ज्या ज्या विभूतींनी समस्त हे लोक व्यापूनही तू एक राहिलासी. सगळ्यांमध्ये आहेस पण तरी तू वेगळा आहेस, सगळ्यांपासून अलिप्त आहेस तू. त्या त्या मुख्य मुख्य आणि नामांकित विभूती प्रकट करी देवा. शेवटची विनवणी केली की तुमची खरी खुरी हे दाखवा मला. जे हे सगळं कळलंय, माझ्यात तुम्ही आहात, सर्वांमध्ये आहात, सर्व जीवात आहात, पण मुख्य मुख्य तुमच्या प्रेझेन्स असलेल्या कोणत्या? कारण त्याही कळल्या पाहिजेत ना आपल्याला. कारण असं होतं ना, आपल्या बाजूला हिरा बसलाय पण आपल्याला माहिती नाही की अरे बाबा रे, दी ग्रेट प्रेझेन्स ह्याच्यामध्ये आहे, असं आपल्याला होतं. आणि म्हणून त्याला ते जाणून घ्यायच्यात की सांग मला तू कुठे ऍक्च्युली प्रेझेंट आहेस. आणि त्याच्याहून अलिप्त असा कसा काय तू, एवढ्या सगळ्यांमध्ये असूनही? हे तुझं दिव्यत्व मला जाणून घ्यायचंय. कथम विद्यामहम योगिस्त्वाम सदा परिचिंतयन केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. कोण्या स्वरूपात तुझं ओळखून करावे चिंतन नित्य तुझे. नित्य सर्वांठाई तुच्च म्हणू जरी चिंतन ते तरी घडे कैसे. नुसतं खरंच आहे, आपण नुसतं म्हणलं हो सर्वांच्यात परमात्मा आहे, पण आपल्याकडनं कृती होते का? जरा काही बोलला की आपण रागवतो, जरा काही झालं तर आपण उत्तर देतो. आपलं नाही कंट्रोल होत. आपल्याला ती प्रचिती द्यावी लागते. श्रीकृष्णाला सांगावं लागतं, अरे बाळा मी बघ सगळीकडे तुला कृष्ण दिसतोय. आणि मग आपल्याला आतून जागृती येते. जागृती म्हणतात ती ही आहे. माहिती सगळ्यांना सगळं असतं, पण आत्मजागृती म्हणतात ना, ह्या पूर्ण पाथवरची आत्मजागृती ती वेगळी असते. तिथे अक्षरशः खडखडून जागा होतो आपण. पुन्हा पुन्हा प्रचिती येते. ती परब्रह्मशक्ती येऊन सांगते की बाळा बघ तुझ्या अवतीभोवती मीच आहे. मग तू का कोणाला शोधतोयस? तुझ्या आतमध्ये आहे हे आपल्याला माहिती असतं. आपल्याला ते ऐकून वाचून अभ्यासून माहिती असतं, पण सर्वांमध्ये ते आहे. आणि मग ते प्रकट डोळ्यांनी आपल्याला दिसतं, त्याला म्हणतात अनुभूती येणं, किंवा दृष्टांत म्हणतो, किंवा आपल्याला दैवी हे अनुभव येतो. तो तो असतो तेव्हा ते असं खडबडून जागा करतात आपल्याला की हे बघ. मग आपल्याला खरंच डोळ्यांनी सगळीकडे कृष्ण दिसतो. हे अनुभव येतात. मी हे काही कथानक सांगत नाहीये किंवा इमॅजिनेशन नाही सांगत आहे. हे ऍक्च्युली होतं असं की अरे तू कोणाला भेटायला आला, तुझ्या भोवती मीच आहे. मी मथुरेचा माझा अनुभव सांगितला होता. ऑटोत न जाताना इतका गोंधळ असतो त्या चौकामध्ये, मथुरेचं मुख्य मंदिर जे आहे ना तिथे.
आणि अचानक जाता जाता एकदम शांत, माझे कान एकदम असे असं दडा बसल्यासारखे सुन्न झाले. आणि मला आतून आवाज आला, कुठून आला माहिती नाही. आतून असं झालं, कुठे चाललीयस तू, कोणाच्या दर्शनाला चाललीयस, हे बघ जरा आजूबाजूला, तुझ्या बाजूला मीच आहे, सर्वत्र मी आहे. आणि माझं एकदम लक्ष, हे बघ हे कुत्र बघ, हा बघ ऑटो मधनं चाललो तो, गर्दीतनं हळूहळू थांबत थांबत ऑटो चालली होती. तो म्हणतोय बघ खाली बसलेलं कुत्र मी आहे, हा भाजीवाला मी आहे, ती फळवाली मी आहे, तुझ्या बाजूला बसलेले मीच आहे, तू कोणाला भेटायला चाललीयस, मी तर तुझ्या अवतीभोवती आहे. फ्यू सेकंड्स हार्डली, पता नाही किती, 5-7 सेकंद किंवा 10 सेकंद, मला नाही माहिती तो पिरियड किती होता टाइम प्रमाणे. एकदम कान असे बधीर झाले, बाजूला हे दोघं बोलतायत ऑटोमध्ये, रस्त्यावर इतका गोंधळ, मला काही ऐकू येईना. एकदम म्हणजे मला तेव्हा कळलं की ऍक्च्युली महायुद्धामध्ये, महाभारतामध्ये त्याला कसं ज्ञान दिलं असेल, सगळं जग थांबवून शून्य करून त्याला भगवद्गीता सांगितली. ते कसं केलं असेल ह्याचा ऍक्च्युली अनुभव आला, की कसं सगळं थांबतं, बंद होतं, आणि आपल्याला काहीतरी मेसेज येतो. ह्याच्यासाठी काही खूप काही करावं नाही लागत. जस्ट ट्रस्ट अँड फेथ. जे आपल्याला मिळतंय त्याच्यातच तो आहे, एवढं ट्रस्ट करायचं, लगेच अनुभव येतात. खूप काही साधना, खूप काही तपस्या नाही करावी लागत. आहे, परमात्म शक्ती आहे माझ्या आत बाहेर सगळीकडे आहे, मी त्याच्यातच डुंबतोय. फिश जसा पाण्यात राहतो, नुसतं एवढं जरी रोज आपण आतमध्ये असं बोलायला लागलो ना, असे फटाफट अनुभव यायला लागतील, आणि असं वाटेल कोणाला सांगू आता आहे, पण त्याचेच त्याला सांगतो आपण. आपण एखाद्याला, फॅमिली मेंबरला एखाद्याला शेअर केला आपला अनुभव, तर तो पण तोच आहे, मी पण तोच आहे, मी त्याच त्याला सांगतेय, अशी अवस्था होते. कोणाला सांगू, समाधानच मिळत नाही, पण इतका आनंद होतो, कारण आपल्याला जाग केलं जात. जसं झोपेतनं जाग केल्यावर होतं ना आपलं, हा सकाळ झाली. सकाळ काही वेगळी होत नसते, सकाळ असतेच ना, फक्त पृथ्वी फिरते म्हणून सकाळ झाली. तशी आपली अवस्था होती. सत्य काही नव्याने कळलेलं नसतं, पण ते आपल्याला अज्ञानात झोपत असल्यामुळे आपल्याला वाटतं, अरे नवीन काहीतरी कळलं." अशी मजेदार अवस्था होते आपली. तसंच त्याचं झालंय. सांग मला कोण कोण कुठे आहे, म्हणजे कमसे कम मी त्या एनर्जीच्या जवळ असताना मी त्याचा डिव्हाइन प्रेझेन्स फील करेन. अदरवाईज आपण माणूस म्हणून बघतो. जसं श्रीकृष्णाने मला सांगितलं, तू कोणाला भेटायला चालली आहे, ते कुत्र म्हणजे मीच आहे. नाहीतर मी काय बघितलं, ते कुत्र आहे. आपल्याला दिसतं ते कुत्र आहे, पण ते, तो सांगतोय की या कुत्र्यात मी आहे. मग आपल्याला अरे या कुत्र्यात पण आहे. म्हणजे काय, तसं ते म्हणतात की मला सांग, म्हणजे मला तो डिव्हाइन प्रेझेन्स फील होईल, जागृती येईल. नित्य सर्वा ठाई तुच म्हणू जरी, चिंतन ते तरी घडे कैसे. नुसतंच या व्यक्तीत, भाजीवाल्यात परमात्मा आहे असं म्हणून आपल्याला कळणार आहे का? नाही कळणार आहे. जेव्हा तो येऊन जाग करेल, टोला मारेल डोक्यात एक, तेव्हा कळतं की अरे, मग तो डिव्हाइन प्रेझेन्स, मग ती भाजीवाली खूप खूप छान बोलते आपल्याशी, मग ते प्रेम, डिव्हाइन लव्ह, डिव्हाइन लव्हचा एक्सपिरियन्स येतो जेव्हा आपण सगळ्यांमध्ये तोच आहे असं म्हणायला लागतो. अगदी गोड मिठास वागतात आपल्याशी सगळे. हे मी गंमत नाही, मी खरं खरं सांगते, जीवनातला अनुभव सांगते प्रत्येक. म्हणून यापूर्वी तुवा सांगितले भाव जे आपुले थोडक्यात, त्याची आता येथे विस्तार हे करून द्यावे दाखवून मज लागी. मला डिटेल मध्ये सांग, ज्या ज्या विभूतीचे करिता चिंतन सहजे स्मरण होय तुझे, तो तुझा विभूती योग विवरोनी सांगे चक्रपाणी मज आता. हे मला तू सांग, म्हणजे त्याच्याशिवाय मी तुझ्या ऍक्च्युअल परमतत्वाला मिठी नाही मारू शकत, मी तुझ्या ऍक्च्युअल परमतत्वाला अनुभव नाही करू शकत, मी ते माझ्या सोबत आहे याची अनुभूती मला येऊ नाही शकत. तू प्लीज मला सांग तुझं परमात्म तत्व काय आहे. विस्तारेणात्मनो योगम विभूतिम च जनार्दन, भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. आणि जगन्नाथा विभूती विस्तार, कुसीला साचार तोही सांगे, त्याची ते सांगावे किती वारंवार, म्हणसी साचार जरी ऐसे. तू म्हणशील पुन्हा पुन्हा काय सांगू मी तुला, मी काय आहे ते, पण तरी तू मला सांग तुझा विभूती विस्तार.
तरी मना माझी देवा जनार्दना, नको ही कल्पना येवो देवो. सर्वथा प्राकृत अमृत जे तेही, प्राकृत म्हणजे सामान्य, म्हणो येत नाही पुरे ऐसे. काळकुटाचे जे होय सहोदर, मृत्यू भये सूर प्राशिती जे. तरीही एकाची ब्रह्मदेवदिनी, लोपती जन्मोनी 14 इंद्र. सर्वथा प्राकृत अमृत जे तेही, म्हणो येत नाही पुरे ऐसे. काळकुटाचे जे होय सहोदर, सहोदर म्हणजे भावंड, मृत्यू भये सूर प्राशिती जे. तरीही एकाची ब्रह्मदेवदिनी, लोपती जन्मोनी 14 इंद्र. आता ब्रह्माचा एक दिन ह्याचा हिशोब आहे. कल्प जगाच्या उत्पत्ती लयामधील काळ. कल्प म्हणजे 4 अब्ज 32 कोटी मानुष किंवा सौर वर्षे. ब्रह्माचा एक दिवस एवढा आहे. त्याच्यानंतर माहितीये ना, 100 हे झाले की ब्रह्मा बदलतो. ब्रह्मा इज अ पोझिशन, हे आपल्याला माहितीच असेल, मागेही मी सांगितलं होतं. आणि इंद्र पण पोझिशन आहे, इंद्र पण बदलतात. ब्रह्माच्या एका दिवसाला लोपती जन्मोनी 14 इंद्र, त्याच्यात 14 इंद्र होऊन जातात ब्रह्माच्या एका दिवसामध्ये. अमृतपणाचा जया व्यर्थ भास, ऐसा जोका रस क्षीराब्धीचा. तयाची ही गोडी पुरे झाली जीवा, म्हणवे ना देवा ऐसे कोणा. क्षुद्र अमृताचा ऐसा बळीवार, हे तव साचार परमामृत. मंदराचळाचा न करिता मंथा, नच घुसळिता क्षीराब्धीते. अनादि ऐते सिद्ध स्वयमेव, नव्हे जे का द्रव नव्हे बद्ध. रसगंधाची तो नाही वार्ता जेथ, नाही वार्ता जेथ, स्मरताची प्राप्त कोणातेही. अघवा संसार होतसे असार, जया ते साचार ऐकताची. आणि सर्वश्रेष्ठ अविनाशपण, ठाईच संपूर्ण लाभतसे. जन्म मरणाचा बोल जो केवळ, जायतो समूळ हारपोनी. जे का ऐकताच वाढू लागे एक, नित्य ब्रह्मसुख अंतर्बाह्य. करावे सेवन तेची ऐसा योग, जरी आला मोग थोर भाग्ये. तरी सेवी त्यासी तद्रुपता येत, ऐसे परमामृत थोर जे का. जे आपण ऐकतो तेव्हा त्याच्याशी तद्रूप होऊन जातो, जे त्याचं सेवन करेल तो त्या परमामृताशी तद्रूप होऊन जाईल. अशी अवस्था कोणाला नको असेल. ते तू आज येथे पाजितोसी माते, तरी काय तू ते पुरव म्हणे. मी कशाला नको म्हणू. तुझ्याकडनं जेवढं मला ज्ञान, आत्मज्ञान, परब्रह्मज्ञान, परमात्मज्ञान, ब्रह्मज्ञान जेवढं घेता येईल तेवढं मी प्यायला तयार आहे. ते तू मला दे. तुझे नाम तेही आवडे आम्हासी, वरी भेटलासी दैवयोगे. तशातही तुझा नित्य सहवास घडला आम्हासा आजवरी. आता आम्हा लागी आनंद भरात, ऐसे बोधामृत पाजिसी तू. नुसताच बरोबर नव्हताच तर हे युद्ध घडवून आणून त्या युद्धाच्या मध्यात सगळं युद्ध थांबवून तुम्हाला हे अमृत पाजवतोयस. मी का नाही म्हणू. कोण असा योग टाळेल. आता आम्हा लागी आनंद भरात, ऐसे बोधामृत पाजिसी तू. सुखाची या गोडी वर्णवेना मज, अंतरी सहज समाधान. तुझ्या मुखे झाली होवो पुनरुक्ती, परी त्या विभूती सांगे मज. तुझ्यासाठी पुन्हा पुन्हा ते रिपीट होत असलं तरी तू प्लीज मला सांग. कारण पुन्हा पुन्हा ऐकून माझं समाधानच्या पलीकडे ते काय म्हणतो आपण ऍब्सॉर्प्शन ज्ञानाचं ते होणं आवश्यक आहे. नभी प्रतिदिन उगवे म्हणून, शिळा म्हणे कोण सूर्या लागी. अग्नी नारायणे नाही केले स्नान, होय का म्हणून उवाळतो. वाहे निरंतर गंगेचे जे तोय, म्हणो ते येते काय शिळे ऐसे. आपण काही म्हणत नाही असं की कालचाच सूर्य आहे, ती काय गंगा काल पण होती, अनेक वर्षांपासून अनेक युगांपासून वाहतेच आहे, म्हणजे शिळी झाली, जुनी झाली. आपण काय म्हणतो, रोजचा सूर्य नवा सूर्य, नव्याने सुरुवात करा. काल काय झालं विसरून जा, हे प्रिन्सिपल ठेवायचं. म्हणजे ना आपण पास्ट मध्ये डुबक्या मारत नाही. ही एक नवीन आयडिया देते, म्हणजे मी तरी हे आयुष्यभर फॉलो केलं. रोजच्या सकाळ होणार, नव्याने सुरुवात करायची. काल काय झालं लक्षात नाही ठेवायचं, विसरून जायचं.
पुन्हा नव्याने सुरुवात, पुन्हा नव्याने सुरुवात, रोज नव्याने सुरुवात. म्हणजे काय? इनडायरेक्टली प्रेझेंट मध्ये जगणं, आत्तामध्ये जगणं, हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे सिक्रेट आहे हॅपीनेसचं. आनंद, समाधान, शांती, या तीनचं हे सिक्रेट आहे प्रेझेंट मध्ये जगणं. दुसरं काही नाही, तुम्हाला दुसरं कोणी काही देणार नाही. एकच गोळी आहे, आत्तामध्ये जगा, ती खायची, बाकी काही लागत नाही. खूप सोपं आहे. पण आपण ते न करता आपल्याला असं वाटतं काहीतरी सिक्रेट मिळालं पाहिजे. हेच सिक्रेट आहे, प्रेझेंट मध्ये जगायचं, कालचं काल विसरून जायचं, सोडून द्यायचं, माफ करायचं, लेट गो. नव्याने सुरुवात, पुन्हा दिवस मावळला, संपलं, फिनिश. थँक्यू म्हणायचं सर्वांना. ज्यांनी दुःख दिलं, म्हणजे आपल्याला वाटतं दुःख दिलं, खरं ते दिलेलं नसतं. ती मदत केलेली असते आपल्याला ग्रो व्हायला. पण आपल्या सामान्य बुद्धीच्या दृष्टीने दुःख वाटतं आपल्याला ते, की अरे आणि मला पीडा दिली आणि मला त्रास दिला आणि मला बोललं. पण दे आर व्हेरी हेल्पफुल टू ग्रो. ते आपल्याला खूप मोठी मदत करतात ग्रो करायला. ते आपल्याला विकनेसेस दाखवतात की आपण कुठे चुकतोय. पण आपल्याला ते कळत नाही. आपल्याला वाटतं दुःख दिलंय आणि त्रास दिला, बॉस असा आहे, कलिग असा आहे, नेबर असा आहे, घरातले असे आहेत, आणखीन कोण कसे आहेत. पण नाही, जे त्रास देतात ना, तेच खरे आपल्याला मदत करत असतात ग्रो करायला. कारण आपण त्याच्या अपोजिट जी स्ट्रेंथ वाढवत असतो, फिजिकल, मेंटल, इमोशनल, आणखीन कसली कसली टेक्निकल, स्पिरिच्युअल, नॉलेजच्या बेसिसवर आपण सगळं त्याच्याशी लढाई करताना वाढवत राहतो आपल्यात. ऍक्च्युली तेच ते कारण आहेत आपली एनर्जी वाढवायला. त्यामुळे पहिले तर त्यांना थँक्यू म्हणायचं, ग्रेटफुल राहायचं अशा अशा व्यक्तींसाठी, की थँक्यू सो मच लाईफ मध्ये आलास. तुझ्याशिवाय मी पूर्ण झालो नसतो, तुझ्याशिवाय मी पुढे गेलो नसतो. थँक्यू सो मच. हे सगळ्यात पहिले करायचं आणि मग झोपायचं दिवस संपताना. ग्रेटफुल राहायचं जे काय मिळालं आजच्या दिवसात. आणि एक अजून एक गोष्ट सांगते, सहज आता डोक्यात आली म्हणून, की आपल्याला आपल्याला जे वाटत असतं की अमुक व्यक्ती मला खूप त्रास देतेय, किंवा स्पेशली मुलांबद्दल वाटतं की किंवा व्यक्तींबद्दल घरातल्या, जास्त करून आपले अगदी क्लोज्ड वन, नियर वन, डिअर वन्स, आपल्याला वाटतं खूप त्रास देते व्यक्ती, ह्या व्यक्तीचा खूप त्रास होतोय, त्या व्यक्तीचा खूप त्रास होतोय. पण ऍक्च्युली ना, म्हणजे माझा पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करण्याचा, की खरी तर ती व्यक्ती त्रासात असते. तिला कोणाची तरी स्ट्रॉंग स्ट्रॉंग एनर्जी वाल्याची गरज असते. आणि म्हणूनच ती ती त्या आपल्याला त्रास देते असं आपल्याला वाटतं. पण बिचारी ती त्रासात असते, ती पिडत असते. त्यामुळे त्यांना त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना मदत केली ना, तर आपण त्या सोलला त्याच्या अडचणीतनं बाहेर यायला आपण मदत करतोय. फॉर एक्झाम्पल, आपण आपण मेडिटेशन करतो किंवा काही करत असेल, तर ट्राय टू ऑलवेज ब्लेस ऑल लिव्हिंग बिंग्स. सगळ्यांना म्हणायचं, सगळ्यांना एनर्जी द्यायची. जे जे पेन मध्ये आहेत, आम्ही करायचो आणि आता आता पण मी करते रेग्युलर, की मेडिटेशन झाल्यानंतर ब्लेसिंग्स द्यायचे. सोल्स हु आर इन इमोशनल पेन, फिजिकल पेन, कुठल्याही पेन मध्ये असलेले, ब्लेसिंग देम हिलिंग एनर्जी, डिवाइन एनर्जी, हॅपीनेस, जॉय, अवेअरनेस, हा सगळा ब्लेस करायचा. जेणेकरून त्यांना मदत मिळेल बाहेर यायला, झगडायला त्यांच्या प्रॉब्लेमशी. कारण तो इंडिव्हिज्युअल स्ट्रगल असतो. पण तरीही आपल्याला, आपल्याकडे तो व्यक्ती काय येतो, का तर त्याच्यासाठी पोटेन्शियल असलेली व्यक्ती कदाचित आपणच असतो. आणि म्हणून तो आपल्याकडे मदत मागतो. आपण इरिटेट नाही व्हायचं, की शी, हा व्यक्ती काय मला काही करतोय, सारखा याचाच काय मला फोन येतोय, फोन आला की रडगाणच गात राहत. असं कधी नाही. मागच्या वेळेला मी म्हणलं होतं, ज्याला जे हवं ते द्या, ज्याला ज्याची गरज आहे ते द्या, तर ती सर्व्हिस आहे, सेवा आहे. दोघी जण उठायचं आणि पैसे द्यायचे अनाथ आश्रमांना, इकडे हे वाटलं, आणि मग नंतर त्याचं खूप आपण हे पण करायचं की आम्ही दान देतो, आम्ही हे करतो. नाही, ज्याला जे हवं ते द्या. जेवण त्याला द्या जे रस्त्यावर आहे, त्यांना मिळत नाहीये. जाऊन वाटा खुशाल. गंमत सांगते, म्हणजे हे आपण हे सगळे आपल्या ग्रुपमधले बरेच जण कॉन्ट्रीब्युट करत होतो. लास्ट टाइम पर्यंत आम्ही ते
काय म्हणतो आपण, अन्न बनवून आम्ही वाटत होतो. पण माहितीये, जेव्हा मी हे स्वतः अनुभवलं, जेव्हा मागच्या वेळेला काय झालं की आम्ही अ, शिजवून वाटत होतो, पण काहीतरी वेदर कंडिशन्समुळे, उन्हाळा का काहीतरी होता, त्यामुळे अन्न, हा का पाऊस पडत होता म्हणून आम्ही डाळ आणि तांदूळ असं वाटलं, कोरडं धान्य. पण आणि वाटायला कोणीच नव्हतं, कॉन्ट्रीब्युशन खूप लोकांचं आलेलं असतं, पण ऍक्च्युली कृती करायला इथे प्रेझेंट कोणी नाही, मी आणि माझे हस्बंड. तर मी हा अनुभव घेतला की जी थैली मी एखाद्या जवळ दिली, समजा काय विकणारा आहे रस्त्यावरचा किंवा भाजी विकते, काहीतरी फुलं विकते, तर ते दिल्यानंतर ते लोक असं विचित्र नजरेने बघत होते, की शी पता नाही काय वाटते, कशाचं वाटते, कोणी सांगितलं वाटायला, काही जादूटोणा तर नाही काय, म्हणजे समोर ज्याच्या मनात काय येतं हे सगळं मला फील होत होतं, कळत होतं त्यांच्या डोळ्यातनं, त्यांच्या पता नाही एनर्जी मधनं मी सेन्स करत होते. पण मी पटवून देणार कसं की मी चांगली व्यक्ती आहे आणि मी काही वाईट इंटेन्शननी अन्नदान करत नाहीये, तर आम्ही ही सर्व्हिस करतोय. पण हे जे आहे ना, हा ऍक्च्युअल अनुभव घेणं खूप मजेदार असतं. आणि तिथे एक 4-5 जणांनी नाही म्हणल्यानंतर 6व्या-7व्या वेळेला मला थोडीशी लाज वाटायला लागली. मी म्हणलं बापरे, आपल्याला लोक काहीतरी गैरसमज करतात आपल्याबद्दल, आपल्याबद्दल चुकीचा विचार करतात. असं अगदी एक काही मोमेंट्स माझ्या मनात स्पष्टपणे सांगते येऊन गेलं. पण मग दुसऱ्या क्षणाला विचारायला मी का बॉदर करू? मी हा विचार करते म्हणजे मी करतेय, यातनं हा भाव येतोय की मला लाज वाटतेय, मला राग येतोय, किंवा मला हे वाटलं, हे जेव्हा मला आहे म्हणून वाटलं ना. जर मलाच नाही ठेवला, मीच नाही ठेवला, तर काही वाटणारच नाहीये. हे असा तत्क्षणी इमिजिएट मी थॉट आणला, म्हणजे आला माझ्या, आणला म्हणा, काही म्हणा त्याला. पण नेक्स्ट मोमेंटला मला इझी झालं करणं ती सेवा. तर हे ऍक्च्युली केल्यानंतर आपण मलाला मारू शकतो. हे प्रॅक्टिकल अनुभव आहे, प्रॅक्टिकल अभ्यास आहे हा. आणि म्हणून ज्यांना दान धर्म करायची इच्छा असेल ना, त्यांनी ऍक्च्युली ग्राउंडवर, लँड मध्ये उतरून ते करा. त्याच्यानी ना मी कसा मारला जातो ह्याचं अनुभव येतात, अशा वेळा येतात की ते करावं लागतं आपल्याला, आणि मग ते प्रॅक्टिकल आपल्याकडनं केलं जातं. कारण मीला मारणं आणि त्याची पॉवर रिड्यूस करणं फार कठीण आहे, खरंच कठीण आहे. म्हणजे नुसतं घरात बसून आपण मीला मारू नाही शकत. आय मी मायसेल्फला खतम करणं, संपवणं अत्यंत कठीण आहे. ते प्रॅक्टिकल मधनं येतं. आणि म्हणून गुरु लोक सेवा करायला सांगतात. सेवा करा, जा, डायरेक्ट जा, मदत करा. 4 लोक खूप ऐकवतात. आता मी हिलिंग करायचंय, तर हिलिंग मध्ये सुद्धा मॅक्झिमम लोक खूप बोलायचेच, म्हणजे म्हणतील काहीच झालं नाही, काही अनुभवच नाही आला, हिलिंगच नाही झाली. जबकि कम्प्लिटली डिव्होशननी आपण सर्व्हिस केलेली आहे, आपण दिलेली आहे हिलिंग. ती त्याच्यापर्यंत पोहोचली नाही, ती त्याच्या इम्प्युरिटीजमुळे, त्याच्या निगेटिव्ह थिंकिंगमुळे, किंवा त्याने ट्रस्ट फेथ डेव्हलप केलं नाही म्हणून त्याला पोहोचली नाही. पण आपण तर काम केलेलं आहे पूर्ण. पण तरीही ते समोर न येतं, तेव्हा स्वतःला मारायचं कसं, ही प्रोसेसिंग करता येते आपल्याला. आणि म्हणून ज्याला जे हवं ना, त्याला ते द्यायला जा. आता समोरचा माणूस, तो काय, त्याला थोडी कळतं आपलं इंटेन्शन काय आहे. तो आपल्याला नावही ठेवणार, 4 शब्दही ऐकवणार, मदतही घेणार. पण ह्याच्यामध्ये तो वाईट आहे नाही ह्याच्याकडे फोकस न करता, मीला कसा मारू, आणि त्याच्या बोलण्याला फुलांसारखं कसं घेऊ, स्तुतीसारखं कसं घेऊ, ह्याचं प्रॅक्टिस करणं, धिस इज साधना. साधना किंवा आध्यात्मिक हे करणं म्हणजे, प्रॅक्टिस करणं म्हणजे काही नुसतं मेडिटेशन नाही आहे. मेडिटेशनने ऍक्च्युली काहीच नाही होत, प्रॅक्टिकल मधनच जास्त होतं. हे मी स्वतः सांगते अनुभवातनं, की ध्यान करणं हे खूप वेगळी एंडची स्टेज आहे. पहिले हे सगळ्यांनी स्वतःला तयार करायचं, आणि मग नुसतं बसलं की ध्यान लागतं. पण ती नुसतं बसलं की ध्यान लागायची स्टेज यायला, आतल्या सगळ्या या इन्ग्रेडियंटला रिमूव्ह करावं लागतं. मी, मला, अहंकार, बुद्धी, मन, नाचणारं मंकी माइंड,
विचार, वासना, इंद्रियांच्या इच्छा, या सगळ्याला आपल्याला प्रोसेस करावी लागते. त्याच्याशिवाय नुसतं बसल्यावर ध्यान तर मग एक क्षणात लागतं, काहीच काहीच नाही. आपोआप वर्ण डिवाइन एनर्जी येते आणि ती टॅप टॅप करते तुम्हाला, आणि चला बसा. आपल्याला मग काही सुचत नाही, पटकन बसलं की ध्यान लागतं. पण त्याच्या आधी एवढं प्रोसेस आहे, ती प्रॅक्टिकल मधनं होऊ शकते. आणि म्हणून कृती आवश्यक आहे. आणि म्हणून ते म्हणतात युद्ध कर. युद्ध करशील तर स्वतःला मारून युद्ध करशील. मीला मारून युद्ध करशील. कारण मी मारलं, मी जिंकलो, हे येणार नाही. आणि मग हे सगळं झाल्यानंतर सहज मिळणारं जे तुझं राज्य आहे, ते तुला अहंकाराशिवाय अनुभवता येईल. आणि पुण्य कर्म करून मला प्राप्त होशील. हे सगळं प्रोसेसिंग का सांगितलं त्याला ज्ञान देऊन, की कृती कर. कृती महत्वाची. आणि म्हणून ज्याला जे हवं त्याला ते द्यावं. एखादा गरम जेवणच मागतो, त्याला ते द्यावं. एखादा तुमच्याशी बोलायचं म्हणतो, स्वतःच सगळं रडगाणं जीवनातलं गाईल, आपल्याला माहिती आपण त्याला काही करू शकत नाही, ऐकून घ्यायचं. कारण तीच त्या सोलला मदत आहे, सर्व्हिस आहे, सेवा आहे त्याची. असं सगळं आहे. प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी असं आपण म्हणू शकतो त्याला नाव. तशातही तुझा नित्य सहवास घडला आम्हासा आजवरी. आता आम्हा लागी आनंद भरात ऐसे बोधामृत पाजिसी तू. सुखाची या गोडी वर्णवेना मज अंतरी सहज समाधान. तुझ्या मुखे झाली होवो पुनरुक्ती, परी त्या विभूती सांगे मज. नभी प्रतिदिन उगवे म्हणून शिळा म्हणे कोण सूर्या लागी. अग्नी नारायणे नाही केले स्नान, होय का म्हणून ओवाळतो ओवाळा तो. वाहे निरंतर गंगेचे जे तोय, म्हणो येते काय शिळे ऐसे. तुझ्या मुखे देवा निघती जे शब्द, मूर्तिमंत नाद ब्रह्मतेची. का ते विचारतायत पुन्हा? कारण त्या शब्दांना पॉवर आहे. गुरु नुसते कानात मंत्र देतात. मग आपण म्हणू काय, श्रीराम जय राम जय 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 रामच दिला, त्यात काय मोठं? अरे नाही, पण तो गुरु मुखातनं आला, नाद ब्रह्म, त्याची जादू झाली आत्म्यावर. आत्म्यावर अनुग्रह होणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून आत्म्यावर अनुग्रह सतत होत असतो. आपला अवेअरनेस असो अथवा नसो, त्यांनी काही फरक पडत नाही. आत्म्यावर डायरेक्ट अनुग्रह होतो. कारण आपल्या आत बाहेर आपला आत्मा प्रेझेंट आहे. आत्मा काही शरीरात, हृदयात, मेंदूत, ब्रेन मध्ये, नसांमध्ये असा नाही बसलेला. आत्मा ही शक्ती टेक्निकली आपल्या शरीराच्या आत आणि थोड्या एरियामध्ये आपल्या बाहेर अशी अंतर्बाह्य मौजूद आहे. आणि म्हणून आपल्याला प्रेझेन्स किंवा काही लेवल नंतर आपल्याला अनुभव, लेवल नाही, लेवल चुकीचा शब्द आहे, काही काळानंतर आपल्याला जाणवायला लागतं दुसऱ्यांच्या एनर्जीज. कारण त्याचाही आत्मा आत आणि बाहेर दोन्हीकडे आहे. आपलाही आत आणि बाहेर, काही पर्टिक्युलर एरिया साईज पर्यंत बाहेर, शरीराच्या बाहेर आहे. अंतर्बाह्य आहे आत्मा. त्यामुळे तो तोंडात सांगितलेला अक्षर, कानावर पडलेलं अक्षर, पाहिलेलं एकदम आत्म्यावर झापकन जाऊन अनुग्रह होतो. त्याच्यासाठी काही आपला अवेअरनेस, आपल्याला शहाणपण, आपल्याला ज्ञान असणं आवश्यक नाही. आत्म्यावर अनुग्रह कुठूनही कसाही कोणाच्याही तोंडून होऊ शकतो. कारण नाद ब्रह्म, शब्द ब्रह्म, नाद म्हणजे सूर, म्युझिक, त्याच्यामध्ये परब्रह्म आहे, शक्ती आहे. शब्द ब्रह्म, शब्दामध्ये परब्रह्म शक्ती आहे. तुझ्या मुखे देवा निघतीचे शब्द, मूर्तिमंत नाद ब्रह्मतेची. चंदन वृक्षाचे तुरंबावे फुल, तैसे तुझे बोल सुगंधित. तुरंबावे म्हणजे हुंगावे. अर्जुनाचे ऐसे ऐकोनी भाषण, सर्वांगे श्रीकृष्ण डोलू लागे. तो अत्यंत प्रसन्न झाला. म्हणे ऐकावया हाची एक पात्र, जाहाला सुक्षेत्र भक्ती ज्ञाना. सुक्षेत्र, उत्तम जागा बियाणं टाकायला, की तिथे झाड नक्की येणार. पात्र, अधिकारी. सुपीक जमीन किंवा तयार झालेला आत्मा, जो अत्यंत कंटाळलेला आहे बाहेरच्या सगळ्या प्रकाराला, आणि मला काहीतरी कमी आहे,
आतमध्ये काहीतरी हुरहुर लागलेली आहे, मजा नाही येऊन राहिली जीवनामध्ये. सगळं आहे माझ्याकडे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, म्हणावी तशी चांगली माणसं आहेत, उत्तम आनंद घेतलाय जीवनाचा, सगळं उपभोगलं, पण काहीतरी कमी आहे. तो सुपात्र, जिथे शब्द ब्रह्म पडला कुठून की नक्की त्याचं झाडे होणार, पालवी फुटणार. असा तो सुपात्र आणि सुक्षेत्र, सुपीक जमीन, ज्याचे विचार हे ते निर्मळ आहे, ते सुपीक जमीन. विचार हे अन्नात न बनतात. म्हणजे पहिले व्हेजिटेरियन फूड हे सुक्षेत्र बनवण्याचं काम करतं. कारण जे आपण खातो तशी आपली मती, आपले विचार, आपली बुद्धी आणि आपलं मग कर्म, कर्म शेवटी येतं. कारण आत जे बनतं त्याच्यानी बाहेर ऍक्शन होते, ऍक्शन लास्टला येते, कर्म लास्टला येतं. सगळं आतमध्ये आधी प्रोसेसिंग होतं. मागे मी म्हणलं होतं, आपण समोरच्याला म्हणतो तुझ्या मनात होतं, तू तसं ठरवलं होतं, म्हणून तू बोललास, म्हणून तू माझ्याशी असं केलं, कारण तुझं आधीच ठरलेलं होतं. असं आपण समोरच्याला ब्लेम करतो जेव्हा वाद घालतो. म्हणजे काय, ती कृती नंतर झाली, विचार आधी केलेला आहे, ठरवलं आधी आहे, मनात आतमध्ये आधीच आलेलं आहे, इमोशन्स आधीच तयार झालेल्या होते काय करायचं याच्या. म्हणून आणि त्या इमोशन विचार कोण तयार करतं, आपण जे अन्न खातो त्यातनं तयार. आणि म्हणून व्हेजिटेरियन फूडचं महत्व आहे. व्हेजिटेरियन, नॉनव्हेज खायचं नाही, कारण ते मेलेले प्राणी, तो मेलेला प्राणी ज्या इमोशन्सनी मरतो, ते सगळ्या इमोशन्स ऍब्सॉर्ब झालेले असतात त्याच्या फ्लेश मध्ये आणि त्याच्या आतल्या सगळ्या तत्वांमध्ये, अंगाच्या पार्ट मध्ये. त्यामुळे आपण ते खायचं नाही, आपण मांस खात नाही. आणि ते मना केलेलं आहे, कारण अॅनिमल होतो आपण, अॅनिमल सारखे. मग आपल्यात आणि मनुष्य जन्म घेऊन एवढा अटाटोप करण्यात काहीच फरक नाही. काही 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 त्या खटाटोपाला काही अर्थच नाही उरला, मग आपण प्राणीच बरे होतो. असं आहे ते. म्हणून खायचं नाही, मांसाहार करायचा नाही. म्हणून सुक्षेत्र आणि उत्तम पात्र असा भक्ती आणि ज्ञानासाठी. प्रिय भक्ताचा तो पाहोनी संतोष, प्रेम सिंधू ईश उचंबळे. परमात्म्याचा हे उचंबळून आला. अरे वा, आपल्याला होतं ना बेस्ट स्टुडंट मिळाल्यानंतर आनंद होतो टीचरला, की अरे वा मस्त, इथे जरा एफर्ट टाकला की मस्त फुलून झाड एवढं मोठं होणार. चांगला स्टुडंट मिळाला की खूप आनंद होतो. याला किती देऊ आणि किती नको, कंट्रोलच नाही ठेवू शकत. सगळं माझं ज्ञान मी पूर्ण पालथ करते त्या स्टुडंटवर, असा प्रत्येकाला, प्रत्येक असलेल्या टीचरला आनंद होतो सुपात्र आणि सुक्षेत्र मिळाल्यानंतर. परी आवरोनी यत्ने प्रेमा वेग, मग तो श्रीरंग काय बोले. आता तो सांगायला लागला विभूती योग. काय बोलतोय, श्री भगवान उवाच, हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्म विभूतया, प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ, नास्त्यंतो विस्तरस्य मे. ब्रह्मदेवाचाही असोनी तो बाप, आपुला प्रताप नाठवोनी. म्हणे पार्था बापा भले केले आज, बोलविले मज भक्ती बळे. पर ब्रह्मदेवाचा बाप आहे तो, ऑब्विसली बाप आहे, कारण त्याच्यातनं त्यांनी तीन तत्व निर्माण केली. मागच्या सांगितलं, शिवतत्व, विष्णू तत्व, ब्रह्मतत्व. हे तीन तत्व त्यांनी निर्माण केलेत, त्यांचा बाप आहे तो परब्रह्म. एवढा त्याचा प्रताप आहे, तरी तो बाजूला ठेवून तो म्हणतोय, बरं झालं बाळा तू मला प्रश्न विचारलास. आपण म्हणतो ना गुड क्वेश्चन, समोरच्याला जेव्हा आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये एक चांगला क्वेश्चन विचारला जातो, कोणी कुठलेही इंटरव्ह्यूज बघा तुम्ही, तेव्हा पटकन बोलणारा म्हणतो, वक्ता म्हणतो, गुड क्वेश्चन, वंडरफुल क्वेश्चन, नाईस क्वेश्चन, जे काय असेल खूप छान, म्हणजे जेणेकरून मी व्यक्त होईन चांगल्या प्रकारे, खूप छान प्रश्न विचारला. तसं तो म्हणतोय, बरं झालं तू मला हे विचारलंस आणि प्रार्थना केलीस की आता मला पूर्ण माझं सगळं सिक्रेट ओपन करून देता येईल. मला चान्स मिळाला, मला अपॉर्च्युनिटी मिळाली स्वतःला एक्सप्रेस करायला, स्वतःला सांगायला, स्वतःचं अस्तित्व दाखवायला. पार्थाला गी बापा ऐसे म्हणे देव, नाही नवलाव येथे आम्हा, की की तो नव्हे काय, नंदाचे लेकरू स्वय जगद्गुरु असोनी हे. स्वतः जगद्गुरु आहे, परब्रह्मन आहे, नंदाचं लेकरू, नंदराजाचं.
तरी तो म्हणतोय की बरं झालं तू सांगितलंस. म्हणे आता ऐके सांगतो विभूती तुवा मज प्रति पुसिल्या ज्या, परी त्या असंख्य म्हणून अर्जुना मोजता येती ना माझ्या मज. मी काय स्वतःला काउंट करू की मी कुठे कुठे आहे. काउंटलेस आहे, कारण अख्खं त्यांनी निर्माण केलंय आणि सगळ्यात तोच आहे आणि त्याच्यातच सर्व आहे, अख्खी सृष्टी. कसं सांगणार. आपुल्या शरीरी रंध्रे किती न होय गणती ज्याची त्यास, तैसा तो अपार विभूती विस्तार म्हणून साचार आकळेना. एरवी मी कैसा केवढा ऐसाच कळे ना माझेच मज लागी. त्याचं त्यालाच कळत नाही की तो किती विस्तारलेला आहे, असं म्हणतोय. तरी मुख्य मुख्य विख्यात ज्या होती सांगतो विभूती त्याची आता, जैसे मुठी माझी सापडता बीज वृक्षत्व सहज हाता येते, तैसे तयाचे तो होता तुझं ज्ञान होय अकलन सर्वांचेही. बाकीच्या तुला आपोआपच कळतील. मुख्य मुख्य सांगितल्या की मग तू रिलेट करशील की अरे म्हणजे ह्याच्यात पण आहे, अरे त्याच्यात पण आहे, अरे त्याच्यात पण आहे. आपोआपच कळेल. मी जास्त एफर्ट घ्यायची गरज नाही, कारण तेवढं पोटेन्शियल सुपात्र आहेस तुला हे सगळं कळायला. नातरी उद्यान जरी हाता आले फळे येती फळे फुले स्वभावेची, तैशा ज्या विभूती जाणता केवळ जाणवे सकळ विश्व तुझं. त्या नुसत्या विभूती चार कळल्या काही सांगितलेल्या की तुला अख्खं विश्व काय आहे ते आपोआप कळेल आणि मी काय आहे ते आपोआप कळेल. तू स्वतः काय आहेस तेही कळेल. अख्खं ब्रह्मज्ञान होईल तुला. अहम आत्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थित, अहमादिश्च मध्यम च भूतानामंत एव च, तुझिया मस्तकी कुरळे हे केस शोभती वेशेष गुडाकेशा. गुडाकेशा म्हणजे अर्जुनाला म्हणलंय त्यांनी. धनुर्विद्ये माझी जणू त्रिलोचन, ऐसा तू प्रवीण होसी पार्था. त्रिलोचन म्हणजे शंकर. शंकरासारखा तू प्रवीण. शंकराला सुद्धा हरवलं होतं ना त्यांनी एका युद्धामध्ये. सुरूप सुधीर तुची नरवीर विभूती विस्तार ऐक माझा. आता तूच ऐक मी काय काय सांगतो ते नीट ऐक. असे आत्मा जो का प्राणी मात्री एक, मीची तो निशंक जाणा ऐसे. सगळ्यात पहिले त्यांनी सगळ्या ह्याच्यात आहे त्याच्यात सांगायच्या ऐवजी अख्ख्या सृष्टीला पहिले कव्हर केलं. असो आत्मा जो का प्राणी मात्री, ज्या ज्या लिव्हिंग बिंग जिवंत प्राणी जेवढे काही आहेत जिवंत म्हणून, ते सगळ्यांमध्ये आत्मशक्ती मीच आहे. म्हणजे काय, सगळ्यात पहिले सगळं सांगितलं सगळं मीच आहे इनडायरेक्टली. असे आत्मा जो का प्राणी मात्री एक, मीची तो निशंक. जरा पण शंका घेऊ नको की याच्यात आहे का, या झाडात आहे का, या फुलात आहे का, या पाण्यात आहे का. पाणी सुद्धा जिवंत शक्ती आहे. पर्वत सुद्धा जिवंत शक्ती आहे, पर्वतराज आहेत. तर ह्या सगळ्या शक्ती आहेत जिवंत. दगड हे सुद्धा शक्ती आहे. तर त्यामुळे ते सगळ्यांमध्ये शंका घेऊ नको जरा पण, मीच आहे दुसरं काही नाही. भूता अंतर्बाह्य व्यापोनी मी आहे, आधी अंती आहे मध्येही मी. आधी, अंत आणि मध्य म्हणजे सुरुवात, मधला, प्रेझेन्स आणि शेवट. हे तीनही माझ्या मुळे होतात. मीच करवतो, अनुभव घेणाराही मीच आणि करणाराही मीच. माझ्या व्यतिरिक्त कोणीही नाही. म्हणून मागच्या सेशनला मी सांगितलं होतं की पाण्यामध्ये मासे असतात ना, उड्या मारत असतात, लहानाचे मोठे होतात, मरतात. आपण अगदी तसेच आहोत. त्याच्या एनर्जी मध्येच आपण उड्या मारतो, मी 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 म्हणून, आणि आपण नष्ट होऊन त्याच्यातच मिसळून जातो. पण अर्थ समजून मिसळणं, एकरूप होणं आणि अज्ञानात एकरूप मिसळणं, पंचमहाभूतात, ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि म्हणून अज्ञान दूर करण्याचा अभ्यास केला पाहिजे. असे तर सगळेच जगतात मरतात, तेही त्याच्यातच एकरूप होतात. त्याच्यात फरक आहे, कारण तिथे वासनांचा खेळ आहे. आणि ज्ञान संपादन करून गुरुच्या प्रकाशामध्ये दिलेल्या सूर्यप्रकाशात अज्ञान मिटवून जेव्हा आपण ते मरतो, देह सोडतो, एकरूप होतो,
ते परमतत्वाशी एकरूप होतो. हा डिफरन्स आहे, मेजर डिफरन्स. भूता अंतर्बाह्य व्यापुनी मी राहे, आदी अंती आहे मध्येही मी. मेघा लागी जैसे खाली वरी एक, आकाशाचे देख अंतर्बाह्य. आपण विमानाने जाताना आपल्याला दिसतं, असे आपल्याला ढग वाटतात वर आहेत, म्हणजे आकाशाला चिकटलेत, स्पर्श झालेले आहेत, असं आपल्याला दुरून वाटतं. पण विमानात बसल्यावर काय, ते आपल्याला आजूबाजूला दिसतं, ढग, क्लाउड्स. आणि आपल्याला कळतं आकाश अजून वर पण आहे त्याच्या. ते सांगितलंय. मेघा लागी जैसे खाली वरी एक, सीमाताई, आकाशीची देख. सीमाताई, काय झालं? एक फक्त विचारायचं होतं. तू आत्ता एक वाक्य आधी जे बोललीस ना, की परमतत्वात विलीन होणं फार वेगळं आणि वासना असतानाच विलीन होणं वेगळं, ते प्लीज थोडंसं अजून एक्सप्लेन कर ना. अच्छा, म्हणजे आता बघ, सामान्य माणसं मरतच असतात, ठीक आहे, तेही पंचमहाभूतात विलीन होतात. आपण म्हणतो ना, आता एखाद्या ऍक्टरचं किंवा कोणाचंही न्यूज मध्ये पंचमहाभूतात विलीन झाले, त्यांचे जेव्हा क्रियाकर्म होतात तेव्हा म्हटलं जातं तेही पंचमहाभूतात विलीन होतात. आणि आपण साधना करून, प्युरिफिकेशन करून स्वतःच म्हणजे सोलला परमतत्वाचं अस्तित्व जाणवून देऊन, मी परमतत्व आहे या इथपर्यंत जाऊन पोचून आपणही पंचतत्वातच विलीन होणार आहे. आपणही या पंचमहाभूतातच विलीन होणार आहे. पण ते पंचमहाभूत आपल्याला माहितीये की ते परमतत्व आहे, आणि मग त्याच्यात डायरेक्ट विलीन होणार आहोत. म्हणजे नुसतंच आकाश भूमी वायू तत्वात विलीन होणं म्हणजे अज्ञानात असताना विलीन होणं. अज्ञानाचं कोटिंग असताना, बाह्य अज्ञानाचं आत्म्याला आवरण असताना विलीन होणं आणि प्रकाश रूप होऊन विलीन होणं, दोन मध्ये खूप डिफरन्स आहे. त्या आत्म्याच्या प्रवासामध्ये खूप डिफरन्स येतो. म्हणजे काय, की जेवढा अज्ञानात मृत झालेला असतो आत्मा आणि सोडतो देह, जड देहाला सोडतो, त्याला अनंत जन्म पुढे पुन्हा ये जा करत राहावी लागते. पण जो अज्ञानाला टाकून ज्ञान प्रकाशात एकरूप होऊन परमतत्वाला समजून जेव्हा देह सोडतो, तेव्हा त्याचं येणं जाणं कमी होतं किंवा कदाचित संपतं एका स्टेजला. हा मेजर डिफरन्स आहे दोन्हीच्या येण्या जाण्यामध्ये किंवा अंत होण्यामध्ये. कळला का आता? हो हो, म्हणजे पंचतत्वात विलीन होणं आणि परब्रह्मात विलीन होणं हा फरक आपण लक्षात घेऊ शकतो किंवा नाही, पंचमहाभूतातच विलीन होणार आहे. म्हणजे आता समज एखादा संत आहे, तो पंचमहाभूतात लोकांसाठी तसं ऑब्विसली होणार आहे ना. त्याची पंचतत्वात विलीन होतात. पृथ्वीला हाडं पृथ्वीला जाऊन मिळतात, राख होते त्याची. प्रोसेस सेमच आहे, पण अंडरस्टँडिंग मध्ये डिफरन्स आहे. संत मरतो, देह ठेवतो, तेव्हा तो प्राण एकरूप होण्यासाठी सोडतो, त्याची तेवढी तयारी असते. पण सामान्य मनुष्य मरतो तो वासना घेऊन मरतो, हे नाही झालं ते नाही झालं, दुःख अमकं ढमकं खूप सारं निगेटिव्ह एनर्जी सोबत घेऊन मरतो. तो जात नाही डायरेक्ट त्याच्याकडे, कारण मध्ये काय ढग आहेत, क्लाउड्स आहेत. डायरेक्ट पोचणं विदाउट क्लाउड्स, क्लीन एअर क्लीन स्काय मधनं पोचणं परब्रह्माकडे, आणि क्लाउड्स मध्ये असलेला माणूस पोचू शकेल का? का तर वासनांचे क्लाउड्स आहेत त्याच्या पंचतत्वात विलीन होण्यामध्ये. त्यामुळे तो त्या क्लाउड्स मध्येच राहतो, तो काही पार करून परब्रह्मापर्यंत पोचू नाही शकत. कळतंय का? मी खूप क्लिअर बोलतेय. हो हो, नाही नाही, बिलकुल लक्षात येते माझ्या. मी त्याला एका एक्सप्लेनेशनशी कनेक्ट करते. मी बाय द सेशन नंतर तुझ्याशी हा, बोलेन ते. चालेल चालेल, नंतर बोल. भूता अंतर्बाह्य व्यापोनी मी राहे, आदी अंती आहे मध्येही मी. मेघा लागी जैसे खाली वरी एक, आकाशीची देख अंतर्बाह्य. आणि आकाशीचं होनी उत्पन्न, राहती ते जाणं आकाशीचं. मग ती ये वेळी पावती विलय, आकाशीचं लय होय त्यांचा. तैशा रीती मीच आदी स्थिती अंत, अर्जुना समस्त भूतग्रामा. प्रत्येक ह्याच्यासाठी, जीवांसाठी मीच आदी अंत सगळं काही आहे.
विभूती योगे हा व्यापक विस्तार, ऐसाची साचार जाण माझा. आता जीवाचेच करोनिया कान, देई अवधान धनंजया. काय म्हणतायत ते? जीवाचे कान कर, नीट लक्ष देऊ नये मी काय आता सांगणार आहे ते. कारण ह्याचा पुढचा योग विश्वरूप दर्शनाचा आहे. आणि ते विश्वरूप दर्शन तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्हाला विभूती योग कळेल. त्याच्याशिवाय विश्वरूप दर्शन अनुभवता येणार नाही, पात्र होणार नाही. विभूती योग कळला नसेल तर तू मी करत बसणार, तर विभूती योगाच्या पलीकडे आपण जाऊच नाही शकत. तर विश्वरूप दर्शन कसं होईल? पुढचा अध्याय विश्वरूप दर्शन आहे. त्यामुळे आपल्याला विभूती कळली पाहिजे, त्याचं अस्तित्व जाणवलं पाहिजे. नुसतं जाणवलं आणि कळलं नाही, रजिस्टर झालं पाहिजे सोल मध्ये. जसं ते म्हणले श्रीकृष्ण, कुणाला भेटायला चालले, कशाला चालली आहे, विशेष काय आहे त्या मंदिरात? मी तर इथंच आहे. तू शोधत चालली मंदिरात भेटायला, पण मी इथंच आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत, तिथे गेल्यानंतर आता पुढची स्टोरी सांगते. हा सगळा ऑटोचा प्रवास, हा अनुभव सगळा घेऊन मग आम्ही ऍक्च्युली मंदिरात गेलो. तर अक्षरशः ती मूर्ती दिव्य बघितली आणि अक्षरशः विश्वरूप दर्शनासारखं प्रचंड तेज त्या मूर्तीत मला दिसलं. आणि माझे पाय तिथेच खिळले, डोळ्यातनं घळाघळा अश्रू. मी कितीतरी वेळ रडत होते आणि मला कशाची जाणीव नव्हती, कशाचीही नाही. भयंकर भीड असते या मंदिरांमध्ये. मागच्याच एका सेशनला अपर्णानी धक्काबुक्की झाल्याचे अनुभव सांगितले होते. अक्षरशः तशीच गर्दी असते या मुख्य देवस्थानांना. पण गंमत म्हणजे तिथला जो पुजारी होता, त्या गर्भगृहाच्या इथला, त्या पुजाऱ्यांनी अवस्था बघितली माझी. आणि त्यांनी माझ्या बरोबर असलेल्या घरातल्या दोघांना सांगितलं की तुम्ही अजिबात ह्यांना हलवू नका, इथे बऱ्याच लोकांची अशी स्थिती होते, त्यांना थोडस साईडला शिफ्ट करा. या दोघांनी मला असं ढकलत ढकलत असं कुठेतरी खांबाजवळ नेलं आणि कितीतरी वेळ मी खिळले होते पाय आणि रडत होते. पण हे विश्वरूप दर्शन म्हणा किंवा परमतत्वाचा प्रेझेन्स किंवा आपल्याला जाणीव होणं, हे तेव्हाच होतं जेव्हा विभूती योग कळतो, जेव्हा त्याचा सर्वत्र प्रेझेन्स कळतो, सर्व भूतांमधला प्रेझेन्स कळतो. आणि म्हणून ते म्हणतात की कान देऊन ऐक, जीवाचे कान करून ऐक. सगळा जीव होत त्या कानांमध्ये, आणि तेच आपणही फॉलो करायचे. कारण आपण सर्व अर्जुन रूपात बसलेलो आहोत श्रीकृष्णाला ऐकायला. आता जीवाचेच करोनिया कान, देई अवधान धनंजया. ज्ञान हे केलेची करावे श्रवण, तेची ते सांगेन जरी तुझं. जाणताची एक स्वरूप व्यापक, कायसे कौतुक विभूतींचे. जरी बोललो मी सांगेन म्हणून, तरी ज्या प्रधान त्याची ऐक. ज्या मुख्य मुख्य आहेत त्या ऐक. जे सर्वत्र काय आहे ते कळेल तुला. तू कोण आहेस कळेल, बाहेर कोण आहे कळेल, आत काय कळेल. आणि सगळं चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल तुला. आणि मग तू पुढे माझ्या माझ्या भेटीची मजा घे, असं ते सांगतायत. 5 वाजलेत. आपण 5 मिनिटं आपण इथे थांबूया. कारण मला विभूती योग खूप छानपणे आपल्याला व्हावा अशी इच्छा आहे. तर पुढच्या याच्यापासून तो एक एक विभूती सुरू करतायत, त्यामुळे आपण इथेच थांबूया. एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की राम कृष्ण, म्हणजे एक कुठला रेफरन्स तू देताना जसं म्हटलीस ना की रामालाही चिंता हम्म. काळजी वाटली आणि तो कृश झाला. तर हे आपण पण अनुभव घेतो. म्हणजे तळमळ अक्षरशः रामदास स्वामींनी ते जे लिहिलंय ना की तळमळ तळमळ होत जी आहे हाती धरी दयाळा, तर ते जाणवतं आणि ते खूप तीव्रतेने जाणवतं. जेव्हा आपली आतली प्युरिटी वाढायला लागते थॉट्स मधली, तेव्हा ऑटोमॅटिकली ती तळमळ वाढायला लागते. पण मला असं विचारायचं की आपण जो समभाव अभ्यासला गीतेमध्ये, की शीत असू देत, उष्ण असू देत, वाईट असू देत, चांगलं असू देत, किंवा हर तऱ्हेमध्ये तुझा भाव सम ठेवता आला पाहिजे तुला. तर
हे कसं इथे लागू पडेल, किंवा म्हणजे थोडस ते मला कन्फ्युजिंग वाटतंय की हाऊ, और मे बी त्याच्यात जो समभाव आणि जिथे ठेवणं अपेक्षित आहे ते वेगळं असेल, आणि माझं हे जे आत्ताचं प्रश्न किंवा अंडरस्टँडिंग आहे हे नाही, मला प्रश्न नाही वेगळं. कळला, परत विचार. जसं तू मगाशी म्हंटलीस ना की राम सुद्धा क्षीण झाला, कृश झाला, हम्म. त्याला पण खूप वाईट वाटलं, उदासीन, किंवा रामाचं चरित्रही वाचताना काही काही प्रसंग असे वाचायला मिळतात की जिथे तोही उदास झालाय, तोही थोडा हम्म. डाऊन फील करतोय वगैरे असं. तर गीतेमध्ये जो समभाव ठेवायला वारंवार कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय की शीत असू देत, उष्ण असू देत, अप्स असू देत, अच्छा. डाऊन्स असू हा. देत, हा. त्या सगळ्यामध्ये तुला तुझं समभाव कायम ठेवायचा आहे. तुला त्याप्रमाणे तुझंही सगळं म्हणजे वैचारिक आंदोलनं कमी झाली पाहिजेत, शमली पाहिजेत. तर हे कसं रिलेट होतंय ते मला थोडस तुला नाही, विचारायचं. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. रामाला जे दुःख बाहेर वाटलं हम्म. त्याच्याबरोबर केलेलं नाही. जगाचं दुःख जसं गौतम बुद्धांचं पण आहे की ते बाहेर जाऊन जेव्हा त्यांनी सृष्टीमधलं आणि सोसायटीतलं दुःख बघितलं, लोकांचे प्रॉब्लेम बघितले, तेव्हा त्यांना कळलं आपण राजदरबारात राहून आपण खूप सुखात आहोत. म्हणजे लोकांना खूप प्रकारची, वेगळ्या वेगळ्या प्रकारची मानसिक शारीरिक दुःख आहेत. हम्म. त्यांचं लाईफ वेगळ्याच प्लेनवर चालू आहे, आपल्याला तर अनुभव पण नाही. मग आपण इथे राजयोग अनुभवण्यात काय मतलब आहे? आपण त्यांच्या दुःखाला दूर केलं पाहिजे. आणि म्हणून दोघांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काम केलं. यांनी राजा राम बनून काम केलं आणि यांनी एक गुरु बनून काम केलं की समाजाला सुखापर्यंत. मग मग कॉन्सेप्ट बदलल्या. बुद्धांनी काय काम केलं? बुद्धांनी लोकांना शिकवलं की एक बाई त्यांच्याकडे आली, ती गोष्ट आहे की माझा नवरा का मेला किंवा माझा मुलगा का मेला. मग ते म्हणाले जा बघून ये, ज्यांच्या घरामध्ये मृत्यू आलेला नाहीये अशा घरामधनं काय ते आणून दे, असं काहीतरी ती गोष्ट आहे. म्हणजे काय केलं यातनं त्यांनी त्यांनी अवेअरनेस डेव्हलप केला की दुःख हे छोटं आहे आणि शरीर मर्यादित आहे, संपणार आहे, तू त्याच्याही पलीकडे आहेस. हे असं करून त्यांनी, बुद्धांनी काम केलं सर्वसामान्यांना दुःखातनं बाहेर काढण्यासाठी. तर ती गोष्ट वेगळी आहे. आणि इथे आपल्याला समभाव ठेवायला सांगितलाय, ते आपल्या बरोबर जे होतंय त्याच्या बरोबर पहिले आपल्याला समभाव ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणजे काय, की आज माझं माझं चांगलं झालं किंवा मला सक्सेस मिळालं किंवा माझं सेशन छान झालं तर आपल्याला छान वाटतं. पण एखाद दिवशी नाही चांगलं झालं प्रेझेंटेशन किंवा काहीतरी आपलं काम कुठलंही चांगलं नाही झालं, समोरनं आपल्याला क्वेश्चन आले, डाऊट्स आले, आपल्या कामाबद्दल हे आलं किंवा आपल्याबद्दल कमी जास्त काही झालं, तर आपलं मन लगेचच हे होतं. म्हणजे एक क्षणात आपलं हलतं आतनं. अचानक आपल्याला नर्वसनेस येतो, आपल्याला काहीतरी राग येतो, आपल्याला कमीपणा वाटतो, आपल्याला दुःख वाटतं. हे जे हिंदोळे आहेत ना मनाचे, तिथे समबुद्धी आणायला सांगितलेली आहे त्यांनी. आणि तिथे शांत करायला सांगितलंय की हल्लं नाही पाहिजे जरा पण. हा तो समभावाचा अभ्यास आहे जो कृष्णाने भगवद्गीतेत आपल्याला करायला सांगितलाय, तो आपल्या बरोबर होणाऱ्या गोष्टींसाठी. आणि रामाने आणि बुद्धांनी केलं ते बाहेरच्या लोकांचे प्रॉब्लेम बघून त्यांना लक्षात आलं की अरे बापरे, बाहेर तर इतकं दुःख आहे, मग त्यांना दुःखातनं बाहेर काढलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी काम केलं. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, एक आपल्या बरोबर आहे आणि एक दुसऱ्या बरोबरचा आहे. हे दोन. मग आपलं जेव्हा आपल्या कंट्रोलमध्ये येतं तेव्हा मग आपल्याला आज्ञा येते की आता उठ आणि आता लोकांचं दुःख दूर करायचा प्रयत्न कर किंवा सेवेत भाग घे, असं गुरु आज्ञा येते आपल्याला. तेव्हा मग आपण अशा पद्धतीचं सेशन कर, हे कर, अमुक कर, सेवा कर किंवा काय अन्नदान कर, जे काय आपल्याला जो गायडन्स येतो त्याप्रमाणे मनुष्य करायला लागतो मोठ्या स्केलवर. ते तेव्हा, जेव्हापर्यंत आज्ञा येत नाही, आपणच पुरते साफ नाही झालो, आपणच आपल्यावर काम नाही केलं, तर आपल्याला अधिकार पण नसतो की दुसऱ्याला जाऊन सांगायचं. ती आज्ञा वरून येते की आता तुझ्याकडे खूप झालंय, आता ते वाट. असं जेव्हा येते तेव्हा ती व्यक्ती कामाला लागते. म्हणून समभाव हा आधी आपल्यावर करायला सांगितलाय. होप तुला कळतंय मी काय सांगते ते. हो हो. डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. समदृष्टी किंवा समत्व बुद्धी असा शब्द वापरलेला आहे भगवद्गीतेत. समत्व बुद्धी योग म्हणलेला आहे त्याला. म्हणजे काहीही झालं तरी मन शांतच, किती कोणी बोललं तरी मन शांत.
खूप छान झालं तरी मन शांत, सक्सेस मिळालं तरी मन शांत. कुठल्याही स्थितीमध्ये ती शांतता जरा पण अशी अशी हल्ली नाही पाहिजे. आपल्या मनाचं होतं, आपण जर थर्ड पर्सनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी स्वतःकडे बघितलं रोज, तर आपल्याला लक्षात येतं की अरे, थोड्या वेळापूर्वी मनाला चांगलं वाटत होतं, पण काहीतरी घटना घडली आणि एकदम नर्वसनेस आला, एकदम असं होऊन जातं, मध्येच एकदम असं होतं. असं हे मनाचे खेळ चालतात. कधी कधी आपल्या नोईंगली अननोईंगली दोन्ही स्टेजेस मध्ये होतं. तर ते जेव्हा आपण ऑब्झर्व करायला लागतो अशा अभ्यासामधनं बाहेर पडून, स्वतः तृतीय व्यक्ती म्हणून बघतो स्वतःच्या मनाला बाहेरनं, तेव्हा साक्षी लक्षात भाव. येतं की सारखं असं 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 चालू आहे. मग त्याला असंच करून स्टॉप. ही जी समत्व बुद्धी आहे की सदा आनंदी, सदा समाधानी, सदा शांत, ही जी स्टेज आहे, तो समभाव, जरा पण मुवमेंट नाही, तो अभ्यास खूप महत्वाचा आणि खूप मोठा आहे. कारण प्रचंड एक्सपेरिमेंट होतात ह्युमन लाईफ मध्ये, आणि त्याच्यासाठी प्रपंच दिलेला आहे की इथेच हा संन्यास म्हणजे आश्रम आहे हा आपला, इथेच सगळी प्रॅक्टिस करायची, इथेच सगळं सेट करायचं आणि सगळ्यांना जे पाहिजे ते द्यायचं, आणि आपण सुखात समाधानात आनंदात, आनंद महत्वाचा, आनंद आवश्यक आहे, सगळ्यात मोठा आनंद, हृदय ऍक्टिव्हेट कायम, ती स्थिती हवी. आणि काही थांबवूया. येस, चालेल.